उन्हाळी वाळवण्यामध्ये आपण दररोज एक नवीन पापडाचा प्रकार पाहत आहोत। त्यामध्ये उपवासाचे देखील वेगवेगळ्या प्रकारचे पापड पाहत आहोत। या अगोदर साबुदाणा पापड, बटाटा पापड असतील, साबुदाणा बटाटा मिक्स पापड असतील। त्याचबरोबर आज आपण बनवलेले हे वरई आणि बटाटाचे पापड बनवत आहोत। बघर बटाटा पापड तुम्ही पाहू शकता। शेंगदाणा तेलामध्ये हा पापड सोडल्यानंतर अगदी चौपट असा फुलतो, तेवढाच क्रिस्पी देखील झालेला आहे। त्यामुळे अगदी उपवासाचा तर इथून पुढे टेन्शन नाही। तुम्हाला खिचडी बनवण्याचा जर कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही हे पापड तळून घेऊ शकता। अगदी झटपट बनवून तयार होतात। त्याचबरोबर जिभेची चव वाढवणारे हे पापड करायला देखील खूप सोपे आहे। त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। अवघ्या 2 ते 3 साहित्यामध्ये बनवून तयार होणारे हे पापड न चिरता परफेक्ट असे तयार होतात। त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळा स्पेशल उपवासाचे वाळवण रेसिपी पाहत आहोत। त्यामध्ये आज आपण हे वरई बटाटा पापड तयार करत आहोत, ज्याला भगर बटाटा असं देखील म्हणता येईल। हे पापड अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी वरई घेतलेली आहे। वरई आपण रात्रभरासाठी छान अशी भिजत घातली होती। साधारणतः 2 ते 3 तास तरी तुम्हाला ती भिजत घालून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर पाणी टाकून ती भिजत घालायची। त्यानंतर आपण पापड करण्यासाठी घेत आहोत। त्यासाठी वरईमधील जे पाणी आहे ना ते सर्व काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरला छान अशी ही दळून घ्यायची होती। आता कोणत्याही वाटीच्या मापाने तुम्ही हे साहित्य मोजून घेऊ शकता। साधारणतः अर्धी वाटी एवढी वरई होती। ही वरई आपण छान अशी भिजत घातलेली होती। अगदी मिक्सरला चालू बंद करत असेल किंवा एकसारखं तुम्ही व्यवस्थित असं बारीक दळून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे। अगोदर आपण कोरडंच वाटून घेतलं, त्यानंतर थोडंसं पाणी टाकून छान असं हे दळून घेतलेलं आहे। जेवढी जास्त बारीक पेस्ट करता येईल ना तेवढी जास्त करा। त्यानंतर आपण ती एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण कच्चे बटाटे, साधारणतः 2 ते 3 लहान आकाराचे बटाटे, त्याची वरील साल काढून तो कट करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला होता तो बटाटा आपण मिक्सरला दळून घेणार आहोत। आता या ठिकाणी कच्च्या बटाट्याऐवजी जर उकडलेला बटाटा घालायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकता। थोडंसं पाणी टाकून जेवढं जास्त बारीक दळून घेता येईल तेवढं जास्त मी दळून घेतलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही उकडलेला बटाटा घेऊ शकता किंवा कच्चा बटाटा देखील घेऊ शकता। छान असं आपण मिक्सरला दळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बॅटर कशा पद्धतीचं तयार झालेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। या अगोदर आपण यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर वापरू शकता। अगदी पोहे खाण्याचा अर्धा चमचा एवढंच मीठ टाकलेलं आहे। अर्धा चमचाला थोडंसं कमी घेतलेलं आहे। वाळवण रेसिपी आहे त्यामुळे जास्त मिठाचा वापर करायचा नाही। त्यानंतर आपण गॅस चालू केलेला आहे आणि गॅस किती कमी आहे तुम्ही पाहू शकता। एवढ्या मंद गॅसवर तुम्हाला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर तळाला खूप करपू शकतं, डागू शकतं। यासाठी खूप कमी मंद आचेवर तुम्हाला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण कढईमध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे। पाणी छान असं गरम करून घेणार आहोत। पाणी छान असं गरम झालेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा एवढा पापड खार। जास्त टाकू नका, नाहीतर पापड हे लाल होतील। त्यानंतर पापड खार यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे पीठ, मिक्स केलेलं पीठ यामध्ये टाकणार आहोत। आता हे पीठ यामध्ये टाकत असताना शिजवल्यानंतर त्याची गोळी होऊ नये यासाठी व्यवस्थित असं आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे। हे पहा, आता आपण हे किती मिक्स केलं ना तरीही जेव्हा शिजल्यानंतर त्यामध्ये गोळे तयार होतात, परंतु हे जे गोळे असतात ना हे पटकन मोडतात। त्यामुळे हे पीठ हटवताना शक्यतो गोळे होत नाही आणि जरी झाल्या तरी त्या पटकन मोडतात। त्यामुळे या ठिकाणी पीठ आपलं चुकत नाही आणि त्यामुळे तयार होणारे पापड देखील परफेक्ट असे तयार होतात। हे पहा, आणि गॅसचा फ्लेम हा जेवढा कमी मंद आचेवर चालणारा गॅस असेल ना त्या गॅसवर तुम्हाला हे पीठ ठेवायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटानंतर पाहूया। हे पहा, अशा पद्धतीने तळाकडील जे पीठ आहे ना ते शिजलेलं आहे, परंतु वरच्या बाजूचं जे पीठ आहे ना ते तसंच राहिलेलं आहे। आता पुन्हा एकदा छान असं आपल्याला हे मिक्स करून द्यायचं आहे। हे पहा,
अशा पद्धतीने एकसारखं हलवलं की लगेचच त्यामधील सर्व गाठी ज्या असतात ना त्या मोडतात, कारण आपण कोरडं पीठ जेव्हा या ठिकाणी हटवण्यासाठी घेतो ना तेव्हा त्याच्या जास्त गोळ्या होतात, परंतु आपण हे अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं पीठ होतं त्यामुळे याच्या गोळ्या लवकर होत नाही आणि जरी झाल्या तरी त्या पटकन अशा मोडल्या जातात। ही पहा, तुम्ही पाहू शकता एकही गोळी यामध्ये राहिलेली नाही, पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास छान असं हे पीठ शिजवून घ्यायचं। कमीत कमी 20 मिनिटं तरी तुम्हाला हे पीठ शिजवूनच घ्यायचं आहे। अर्धा ते पाऊण तास मंद गॅसवर झाकण ठेवून छान असं हे पीठ मी शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं आपलं हे पीठ शिजवून तयार झालेलं आहे। आता आपण गॅस करूया बंद आणि हे पीठ आपल्याला जेवढं जास्त मऊ करून घेता येईल ना तेवढं जास्त मऊ करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही मोठ्या परातीमध्ये हे पीठ टाकून ज्या पद्धतीने आपण भाकरी मळतो ना त्या पद्धतीने देखील थोडासा ओल्या पाण्याचा हात करून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता, कारण खूप गरम असं पीठ आहे। किंवा अशा पद्धतीने कॅरीबॅगमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही हे पीठ टाकून तुम्ही ते मळून देखील घेऊ शकता। हे पहा, अशा पद्धतीने जेवढं जास्त छान सॉफ्ट असं एकजीव तुम्हाला हे पीठ करून घेता येईल ना तेवढं जास्त करून घ्यायचं, त्यामुळे तयार होणारे पापड देखील अतिशय उत्तम असे होतात। कणिक आपली मळून तयार झालेली आहे। त्यानंतर पुड्या करण्याचं जे यंत्र आहे त्यावर आपण 2 प्लास्टिकचे कागद ठेवणार आहोत। त्या कागदाला मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे, कारण हे उपवासाचे पापड आहे। साजूक तुपाऐवजी शेंगदाणा तेलाचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता आणि छान असे न चिरता परफेक्ट या ठिकाणी आपले हे पापड बनवून तयार झालेले आहे। आता हे जे पापड आहे ना हे उन्हामध्येच वाळवण्याची गरज नाही, फॅनच्या हवेमध्ये देखील हे पापड सुकतात, त्यामुळे तुम्ही उन्हाचं टेन्शन घेऊ नका, तर सावलीमध्ये फॅन खाली देखील तुम्ही हे पापड सुकवू शकता। आता ही जी व्हिडिओ आहे ना ही 4 वाजता संध्याकाळची 4 वाजताची केलेली आहे आणि थोडंसं ऊन आलेलं आहे घरात, त्यामध्ये हे पापड ठेवलेले आहे आणि रात्रभरासाठी मी हे फॅन खालीच पापड छान अशी सुकवून घेतलेले आहे। परफेक्ट पापड सकाळपर्यंत माझे बनवून तयार झालेले, छान पातळ असे हे पापड केलेले आहे। आता शेंगदाणा तेल आपण तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि शेंगदाणा तेलामध्ये हे पापड छान असे तळून घेणार आहोत। कडकडीत तेल गरम केलेलं असायला हवं, जेणेकरून पापड छान असा फुलतो आणि तुम्ही पाहू शकता अगदी चौपट असे फुलणारे हे पापड, अजिबातही लाल होत नाही, तेवढे छान। आणि तुम्ही पाहू शकता साईजला खूप मोठा आकाराचा हा पापड तेलामध्ये सोडल्यानंतर तयार होतो। त्याचबरोबर हे पापड किती क्रिस्पी झाले हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे पूर्ण महिनाभर येणाऱ्या म्हणजे दररोज दुपारी 12 वाजता प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल आणि तुम्हाला आणखीन वेगळी कोणती रेसिपी जर हवी असेल तर ती चॅनलवर शोधणं देखील खूप सोपं होतं, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। त्याचबरोबर उन्हाळी वाळवण्याच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला लॉन्च झालेला आहे, तो जर कुणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून किंवा मेसेज करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला विकत घेऊ शकता। हे पहा, छान असे आपले क्रिस्पी हे पापड तयार झालेले आहे, अगदी छान असे दिसत आहे, क्रिस्प पाहू शकता, परफेक्ट क्रिस्पी हे पापड झाले। वेळात माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।